आसे तो हिमालय, प्रत्येक कणाकणात मनामनात राष्ट्रभक्तीचा हुंकार, वंदे मातरम। स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांपासून सरहद्दीवर तैनात जवानांपर्यंत मातृभूमीसाठीच जगण्यामागण्याचा मंत्र वंदे मातरम। क्रीडांगणावरील खेळाडूंपासून उद्योजक, शास्त्रज्ञ, कलाकारांची प्रेरणा वंदे मातरम। भारतभूमीच्या कुशीत राहणाऱ्या भारतीयांपासून ते साता समुद्रापार राहणाऱ्या भारतीयांचं मातृभूमीवरचं अपार प्रेम व्यक्त करणारी भावना वंदे मातरम। वंदे मातरम, वंदे मातरम। वर्ष होतं 1875। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून वंदे मातरमचा जन्म झाला। हे गीत प्रथम त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या नियतकालिकात मालिका स्वरूपात प्रसिद्ध झालं आणि नंतर 1882 साली स्वतंत्र पुस्तकाचा भाग झालं। मातृभूमीला देवीच्या स्वरूपात वंदन करणारं हे गीत काळाच्या ओघात राष्ट्रीय भावनेचा स्तंभ बनलं। 1896 मध्ये कोलकात्यातील काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच हे गीत सार्वजनिकरित्या गायलं। त्यानंतर वंदे मातरम हे केवळ एक गीत न राहता आंदोलनाचा उद्घोष ठरलं। 1905 मध्ये बंगालच्या फाळणी विरोधात या गीतानं स्वदेशी आंदोलनाला दिशा दिली। रस्त्यांवर, सभांमध्ये, प्रभात फेऱ्यांमध्ये वंदे मातरमच्या घोषणा राष्ट्रभावनेचा आवाज बनल्या। वंदे मातरमचा अर्थ आई तुला वंदन असो। या गीतात भारताची ओळख, संस्कृती आणि स्वातंत्र्याचा संघर्ष सामावलेला आहे। हाच भाव जगभर पोहोचवण्यासाठी 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीत फडकवलेल्या तिरंग्यावर हेच शब्द लिहिले होते आणि मदनलाल धिंगरा यांनी फासावर जाण्याआधी केलेला शेवटचा उच्चारही वंदे मातरम हाच होता। स्वातंत्र्योत्तर भारतात या गीताला संविधान सभेनं राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा दिला। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 24 जानेवारी 1950 रोजी जाहीर केलं की जनगण मन राष्ट्रगीत असेल तर वंदे मातरमला तेवढाच सन्मान आणि स्थान असेल। आज 150 वर्षांनंतरही या गीतातून धगधगणारी राष्ट्रभक्तीची प्रेरणा अगदी तशीच जिवंत आहे। राष्ट्रभक्ती, एकता आणि स्वावलंबनाचं प्रतीक ठरलेलं हे गीत आता नव्या भारताला प्रेरणा देत आहे। केंद्र सरकारनं या निमित्त 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 हे वर्ष वंदे मातरम @150 म्हणून स्मरणोत्सव वर्ष म्हणून घोषित केलं आहे। देशभरात प्रभात फेऱ्या, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळांमध्ये गीतगायन स्पर्धा आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांद्वारे या गीताचा संदेश पुन्हा एकदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला जाणार आहे। वंदे मातरम, वंदे मातरम। स्वातंत्र्य लढ्यात लोकांमध्ये एकजूट घडवण्यासाठी